धो पाऊस पडत होता. अशातच त्याला एक दिवा असलेली झोपडी दिसली. त्याला वाटलं जावं आसऱ्यासाठी. तो झोपडीकडे जातो. आत कोणीतरी असेल या विचाराने. दोन चार हाका मारूनही आतमधनं आवाज येत नाही. थोड्या वेळाने आतमधनं आवाज येतो. कोण आहे तिकडे? नाही नाही, आज जागा नाही. माझी गुरं ढोरं सगळी आहेत. तुम्ही कुठे येणार? वाट सुरू पुन्हा पुन्हा विनंत्या करतो. मग शेवटी बाई दरवाजा उघडते. जा बस तिकडे चुलीकडे. शहर गावचं वाटतं तुम्ही. थोड्या वेळाने असा संवाद चालू राहतो. छे छे, एकटी कशी राहील? नवरा आहे की आत झोपलाय खटल्यावर कायमचा. वाटसरू गडबडतो. स्वतःला सावरून तो बाईला विचारतो, कायमचा म्हणजे मेलाय तो संध्याकाळीच. बाहेर केवढा पाऊस पडतोय, त्याला घेऊन कोण जाणार? बाई थोडा विचार करून वाटसराला विचारते, ए वाटसरा, माझं एक काम करशील का? पुढच्या डोंगराजवळ माझा भाऊ राहतो. मी हरणीसारखी जाऊन पटकन त्याला घेऊन येते. जाऊ का? अरे आधीच तू वाट चुकलायस, अजून कुठे हरवला असतात. थांब पटकन, मी जाऊन येते. बाई झोपडीतून बाहेर पडू लागतो. तोच, का रे घाबरलास वाटतं? हो हो. बाई झोपडीतून बाहेर पडते. वाटसरू चुलीच्या समोर बसलेला आहे. रात्रीचा आवाज सर्वत्र गुंजत आहे. अशातच वाटसरू आपल्या कॉटकडे बसतो. काहीतरी हल्ल्यासारखं त्याला जाणवतं. आपली नजर परत चुलीकडे आणून तो शेकायला सुरू करतो. थोडा वेळ जातो. त्यानंतर परत त्याची नजर आतल्या कॉटकडे जाते. त्याला असं दिसतं की तो मेलेला माणूस उठून बसला आहे. त्याच्या मुंडीचं पाणी काढलं होतं. वाटसरू खूप घाबरतो. त्याची नजर परत चुलीकडे जाते. अजून थोडा वेळ जातो. त्याच्या हृदयाचे ठोके बाहेर काढलेले असतात. अशा तो मेलेला माणूस त्याच्यासमोर उभा राहून
उसे मारने की वजह से करता हूँ। वासुदेव प्रचंड घाबरतो. त्यालाही कळायचं बंद होतो. तो भीतीचा आधार घेऊन स्वतःला सावरतो. आजच्या जगात हा गरीब माणूस मेलेलाच आहे. वाटसरूची भीती कमी होते. तो स्वतःला सावरतो. का तुमच्या बॅगेत काय आहे? पैसे ठेव आणि चाल जाऊ इकडून. छे आता काय मी तुला पैसे देतोय? मला तुझं खरं समजलंय. तू काय मेलेला माणूस नाहीयेस, तू नाटक करतोयस. असंच नाटक करून बऱ्याच जणांना तू लुटलंय. हे माहितीये मला भल्या. मी काय तुला घालत नाही. तुला काय करायचं ते कर. तुला पैसे देणार नाही, काही देणार नाही. वाटसरूचा आत्मविश्वास पाहून फल्या हसायला लागतो. गपचूप पैसे आहे ते ठेवून दे, नाहीतर भाला फेकून मारे. अरे एक नाही भल्या, काय करायचं ते कर. बघू काय करतोयस. भले रागारागात भाला फेकतो. वाटसरू चपळाईने भाला चुकवतो आणि धाडकन डोळा टाकण्यात जातो. भल्याच्या उजव्या हाताला गोळी लागते. आईचा बुटा पाडले. अच्छा, वाघून काही समजणार आहेस? आजपर्यंत सगळेजण अनेक मला फुटताच पळून जायचे. स्वामीचा माणूस आहेस. शांतपणे थांब भल्या, नाहीतर बुटा पाडेल. समजून दाखव मला. भले दूर चेक घेऊन पळायला लागतो आणि